Good morning, friends. Myself Tuju sir from Mechanical Engineering Department. Now, today's lecture as a second year mechanical engineering subject named as a mechanical engineering material, in which we are study about this today's topic named as a copper material. Now, in this lecture, we are study about the copper material, the composition about the copper material, the properties about the copper material, and also the applications about the copper material. In last lecture, we are study about the aluminium, the composition about the aluminium material, properties, and applications are studied in last lecture. Now, in this lecture, we are study only about the copper. The what is the process about the copper find out. Okay, in various types of process are used for the copper material find out. Okay, these are the process and also the compositions and also the applications and properties about the copper material are studied in this lecture. तर बघा, आपल्याला आजचं जे लेक्चर जे आहे ते ह्या लेक्चरमध्ये कॉपर मटेरियल जे आहे तर ते कसं आपल्याला फाइंड आउट होतं, त्याबरोबर त्याच्यावर कोणकोणत्या प्रोसेस आपल्याला करावं लागतात की जेणेकरून ते कशाप्रकारे फाइंड आउट होतं आपल्याला, त्यानंतर त्याचं कंपोजिशन कसं आहे, त्याचबरोबर त्याचे प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी आहे तो काय करायचा आहे आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. आणि मागचं जे लेक्चर आपलं झालं होतं त्या मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की ॲल्युमिनियम मटेरियल ते कसं फाइंड आउट होतं बाय युजिंग द इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे की नाही. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस तो ते कसं फाइंड आउट केलं जातं आहे की नाही. त्यानंतरून त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, त्याचे ॲप्लिकेशन्स आपण बघितले आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तर तो काय केला होता आपण मागच्या लेक्चरला केला होता. आणि आत्ताचं जे लेक्चर जे आहे याच्यामध्ये फक्त कॉपर बेसिस मटेरियल जे आहे, कॉपर मटेरियल जे आहे त्याचा जो स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला या लेक्चरला करायचा आहे. मेटॅलिक कॉपर अँड इट्स व्हेरियस अलॉय हॅव बीन यूज्ड इन अ इंजिनिअरिंग इंडस्ट्री अँड अदर ॲप्लिकेशन्स. जे मेटॅलिक कॉपर जे आहे आणि त्याचे व्हेरियस टाईप्स ऑफ अलॉयज जे आहे हे काय केले जातात तर मोस्ट ऑफली यूज केले जातात पुढं ते इंडस्ट्रियल इंडस्ट्रीमध्ये. त्याचबरोबर अदर ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा काय केले जातात हे कॉपर मटेरियल आणि इट्स अलॉयज मटेरियल जे आहेत ते काय केले जातात मोस्ट ऑफली यूज केले जातात. दिस इज बिकॉज ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ द सम व्हेरी युजफुल प्रॉपर्टीज शो बाय द मेटल अँड इट्स अलॉय. मग ह्याच्या खूप काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या मेटलच्या आणि त्याच्या अलॉईजच्या. ज्या कॉपर मेटल आहे आणि त्याच्या अलॉईंग मटेरियल जे आहेत तर त्याचे खूप सारे काही आहेत ते वेगवेगळ्या युजफुल प्रॉपर्टीज आहेत. अमॉंग दिस प्रॉपर्टी फॉलोइंग आर द मोर इम्पॉर्टंट. मग कोणकोणती महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहेत तुमच्या कॉपर मटेरियलचे तर ते आपण काय करणार आहोत या लेक्चरला बघणार आहोत. हे बघा, तुम्हाला या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा की कॉपर तर कॉईन असतात आहे की नाही तर किंवा पाईप्स असतील ते काय आहे कॉपर मटेरियलचे काय केले असतात बनवलेले असतात आहे की नाही. फॉलोइंग आर द मोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. मग त्याच्या अगोदर कॉपर इज द इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग मटेरियल सिन्स इज द वाईडली यूज इन अ प्युअर स्टेट अँड ऑल्सो अलाविंग विथ द अदर मेटल. मग हे जे कॉपर मटेरियल जे आहे इट इज इम्पॉर्टंट इन इंजिनिअरिंग मटेरियल. कॉपर मटेरियल कसं आहे तर इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनसाठी कसं आहे तर मोस्ट सुटेबल मटेरियल आहे. काय केलं जातं जास्त करून काय केलं जातं यूजही केलं जातं जास्त करून कसं यूज केलं जातं ॲज अ प्युअर मेटल. ज्यावेळेस ते प्युअर स्टेटमध्ये असतं आहे की नॉन फेरस स्टेटमध्ये ज्यावेळेस ते असतं
त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संमिश्र धातू ज्यावेळेस मिक्स केलेला नसतो, ॲज अ प्युअर मेटल जे असतं तर त्यावेळेस ते काय केलं जातं, तर वाईडली यूज केलं जातं अँड ऑल्सो अलाय विथ अदर मेटल. आणि अजूनही ज्यावेळेस त्याच्यामध्ये अलॉईंग मिक्स केलं जातात, तर अलॉईंग मिक्स केल्यानंतर सुद्धा ते काय केलं जातं, वाईडली यूज केलं जातं. इट हॅज रिस्पॉन्सिबल टेन्साईल स्ट्रेंथ, कंट्रोलेबल ॲनलिंग प्रॉपर्टी अँड जनरल सोल्डरिंग अँड जॉईनिंग कॅरेक्टरिस्टिक्स. मग हे जे कॉपर मटेरियल जे आहे हे कसं असतं, इट हॅज अ रिस्पॉन्सिबल टेन्साईल स्ट्रेंथ, रिजनेबल टेन्साईल स्ट्रेंथ. जी टेन्साईल स्ट्रेंथ कशी आहे, तर रिजनेबल टेन्साईल स्ट्रेंथ आहे. कंट्रोलेबल ॲनलिंग प्रॉपर्टीज आहेत, आहे की नाही. याची कंट्रोलेबल कशी, याची प्रॉपर्टी कशी आहे, तर कंट्रोलेबल ॲनलिंग प्रॉपर्टी आहे. आणि जनरल शोल्डरिंग अँड जॉईनिंग कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये आहेत. हे कसं करू शकतो आपण, जनरली शोल्डरिंगही करू शकतो आणि ॲनलिंगही त्याच्यामध्ये, जॉईनिंगही त्याच्यामध्ये करू शकतो. असं काय आहे, हे कॉपर मटेरियल आहे. त्याचबरोबर अलॉईंग कॉपर इन द फॉर्म ऑफ द ब्रास अँड ब्रोन्झ इज यूज एक्सटेन्सिव्हली थ्रू आउट द मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंडस्ट्री. अलॉईड कॉपर इन द फॉर्म ऑफ द ब्रास. मग ज्यावेळेस त्याच्यामध्ये अलोईंग मटेरियल जे आहे, कॉपर मटेरियलमध्ये ज्यावेळेस अलोईंग मटेरियल तुम्ही ॲड करता, ॲज अ ब्रास असेल किंवा ब्रोन्झ असेल, तर एक्सटेन्सिव्हली थ्रू आउट द मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंडस्ट्री. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये ते जे मटेरियल जे आहे, ज्यावेळेस कॉपरमध्ये तुम्ही ब्रास किंवा ब्रोन्झ मटेरियल ज्यावेळेस अलोईंग म्हणून काय करता, यूज करता, तर त्यावेळेस ते ॲज अ इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये यूज करण्यासारखं काय होतं, एक प्रकारचं मटेरियल काय होतं ते तयार होतं आहे की नाही. अशा प्रकारचं काय आहे, तर हे प्रॉपर मटेरियल आहे. मग त्याचबरोबर त्याच्या जे फॉलोविंग आर द मोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. मग कोणकोणत्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत तुमच्या कॉपरच्या. द मेटल इज अ व्हेरी मेलेबल अँड डक्टाईल, सो इट कॅन बी गिव्ह अ एनी डिझायर्ड शेप. मग हे जे मेटल जे आहे, तर ते कसं आहे, कॉपर मेटल जे आहे, तर ते कसं आहे, व्हेरी मेलेबल आहे. हे जे कॉपर मटेरियल जे आहे, तर हे कसं आहे, तर व्हेरी मेलेबल आहे अँड डक्टाईल. आणि त्याचबरोबर ते कसं आहे, तर डक्टाईलही आहे. आणि सो इट कॅन बी गिव्ह एनी डिझायर्ड शेप. आणि त्याला काय करू शकतो आपण, तर कोणत्याही शेपमध्ये काय करू शकतो, डिझायर करू शकतो. कोणताही शेप त्याला देऊ शकतो, असं हे कॉपर मटेरियल आहे का नाही. द मेटल हॅज अ व्हेरी हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हे जे मेटल जे आहे, तर ते कसं आहे, तर हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी कसं आहे, ते सुटेबल आहे की नाही. त्याच्यावर थ्रू काय करू शकतो आपण, इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो, वाहून नेऊ शकतो, आहे का नाही. एक प्रकारचं हाय मेटल हॅज अ व्हेरी हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी कसं आहे, सुटेबल आहे. इट फॉर्म अ एक्सलंट अलॉयज. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अलॉईंग मिक्स करता, तर ते कसं आहे, तर अलॉईंग मिक्सअप करण्यासाठी कसं आहे, कॉपर मटेरियल ॲज अ एक्सलंट अलॉईंग मटेरियल आहे की नाही. इट हॅज अ गुड रेजिस्टन्स अगेन्स्ट करोजन. हे कसं आहे, अजून तो गुड रेजिस्टन्स आहे अगेन्स्ट करोजन. एक प्रकारचं गुड रेजिस्टन्स आहे. आणि करोजन प्रोटेक्ट होण्यापासून कसं ते करोजन त्याच्यावर काय होत नाही, लवकर लवकर प्रोटेक्ट होत नाही, असं काय आहे, तर एक कॉपर मटेरियल आहे. तर ह्या काय आहेत, तर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत कशाच्या, तर कॉपर मटेरियलच्या, आहे की नाही. मग हे बघा, तुम्हाला इथं ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत कॉपर मटेरियलचे, आहे की नाही. तर त्याचं यूज करून आपण काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये स्ट्रेट लेंथचे पाईप्स आहेत, हॅलो पाईप, तेही मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो आपण बाय युजिंग कॉपर मटेरियलचा यूज करून. लेवल वाऊंड कॉईल आपण काय करू शकतो, बनवू शकतो बाय युजिंग द कॉपर मटेरियलचा यूज करून. त्याच्यानंतर पॅनकेक कॉईल आपण जी आहे, ती सुद्धा काय करू शकतो, बनवू शकतो बाय युजिंग द कॉपर मटेरियलचा यूज करून. त्याच्यानंतर कॉपर निकेल ट्यूब ज्या आहेत, त्यासुद्धा काय करू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो बाय युजिंग द कॉपर मटेरियलचा यूज करून. त्याचबरोबर ब्रास ट्यूब आहेत, त्याच्यानंतरून ब्रास ट्यूबही आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. त्याच्यानंतरून ॲल्युमिनियम इनर फिन ट्यूब अँड फिन ट्यूब, आहे की नाही. ॲल्युमिनियम इनर फिन ट्यूबही आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. ते एवढे काय आहेत, ते ॲप्लिकेशन्स अबाउट द कॉपर मटेरियल.
त्याच्यामध्ये जे कॉपर जे आहे ते कॉपर जे आपल्याला कसं फाइंड आउट होऊ शकतं आहे की नाही. जसं की तुम्हाला मी सांगितलं मागच्या लेक्चरला की आपण ज्यात कुठं कुठं हे जे मटेरियल आहे कॉपर आणि अलॉय, कॉपर आणि ॲल्युमिनियम हे कुठं आपल्याला सापडतं, मग ते तुम्हाला मी सांगितलं की कुठं कुठं आपल्याला ते फाइंड आउट होतं आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपण काय केला होता आहे की नाही मागच्या लेक्चरला. तर तुम्हाला मी काय सांगितलं की हे जे मटेरियल जे आहे तर ते आपल्याला ह्याचं स्टोनमध्ये सापडतं आहे की नाही. मग ते तिथलच्या मातीमध्ये सापडतं. मग ते असं सापडतं का? नाही. मग त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करावं लागते की जेणेकरून ते सेपरेट केलं जातं. ॲज अ प्युअरली ते सेपरेट केलं जातं. मग ते कसं सेपरेट केलं जातं? आता आपण मागच्या लेक्चरला आपण त्याचं कसं सेपरेट केलं जातं ॲल्युमिनियम मटेरियल, तर ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. तर ह्या लेक्चरला आपण कॉपर मटेरियल जे आहे तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सल्फाइड ओरियस, chalcopyrids, CuFeS2, Cu 34%, 34.5%, and charcosides, Cu2S is equal to 79.8%. मग हे जे कॉपर मटेरियल जे आहे तर ह्या कॉपर मटेरियलमध्ये जे सल्फाईड ओरीज जे आहेत तर त्याचं प्रमाण किती असतं? 35.5% काय असतं? चार्कोप्राइड्स असतं आहे की नाही. आणि चार्कोसाइड्स किती असतं? तर 79.8% आहे की नाही. ऑक्साईड ओरीज आपण त्याला म्हणतो आहे की नाही. ऑक्साईड ओरीज जे आहेत कॅप्राईट तर ते किती असतं? तर 88.8%. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आहे तर ती आपण जाणून घेणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओरीज आर कंटेन विथ द इम्प्युरिटीज कॉल्ड ॲज अ गेज मिनरल्स. मग ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं तर वेगवेगळे इम्प्युरिटीज जे आहेत तर त्या काय करावं लागतात, आपल्याला सेपरेट करावं लागतात की जेणेकरून आपल्याला कॉपर जे आहे ते प्युअरली काय होते फाइंड आउट होते. तर त्यासाठी काय असतात तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जे आहेत त्या काय आहेत तर कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॉपर ओरीज इज इन्सर्टेड बाय द कॉपर अँड फोर्थ rotation. Orris is crushed and immersed to the bath containing water and oil. Here is blow in the bath which rises an oil froth above the layer and of water. Most of the copper is concentrated to the extent of 90%. Reasoning of the oris, hearing of the ore of the suitable furnace to remove the volatile impurities such as the sulfur. Ore is crushed to fine powder and the heated to the current of air in a reverberatory furnace. मग हे कॉपर मटेरियल जे आहे हे कसं आपल्याला फाइंड आउट होतं? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॉपर ॲव्हरेज इज इन्सर्ट इन द प्रोसेस ऑफ द फोर्थ रोटेशन. मग हे काय केलं जातं, हे जे ओरेज जे आहे तर ह्याचं जे मटेरियल आहे म्हणजे जे दगडामध्ये हे मटेरियल सापडतं आहे की नाही. तर त्यावेळेस त्या मातीमध्ये ते कसे असतात तर स्टोनमध्ये असं काही छोटे मोठे स्टोन असतात. तर ते काय केलं जातं, पहिले तर क्रश केले जातात आहे की नाही, त्याची पावडर बनवली जाते. प्रोसेस इन द फ्लोर फर्नॅस आणि ते काय केले जातात प्रोसेस ऑफ फ्रोथ रोटेशन. ओरेज इज क्रस्ड अँड इम्प्युरिटीज ऑफ द बाथ कंटेनिंग वॉटर अँड ऑइल. आणि ते काय केले जातात, हे जे मटेरियल जे आहे ते त्याची जी पावडर जी आहे ती काय केली जाते एखाद्या बाथमध्ये काय केली जाते डीप टाकली जाते आणि वॉटर आणि ऑइलमध्ये ती काय केली जाते मिक्सअप केली जाते. एअर इज ब्लो इन द बाथ विथ रायझेस ऑन द ऑइल फोर्स अबोव द लेअर ऑफ वॉटर. मग त्याच्यातून काय केली जाते, एअर काय केली जाते पास केली जाते आहे की नाही त्या पाथमधून. आणि रायझेस ऑइल फोर्स अबोव द लेअर ऑफ वॉटर. आणि ज्या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या वॉटरच्या लेअरला काय होतात मिक्सअप होतात. त्याच्यामधले जे इम्प्युरिटीज जे आहेत त्या वॉटरच्या लेअरला मिक्सअप होतात. मोस्ट ऑफ द कॉपर इज कॉन्सन्ट्रेटेड अबाउट द एक्सटेंट ऑफ 90%. Roasting of the ores, heating of ore of the suitable furnace and to remove volatile impurities such as the sulfur. Ore is crushed to fine powder and the heated of the current of the air is reverberatory furnace. आणि ती फर्नेसमध्ये ती प्रोसेस काय केली जाते हे बघा इथं तुम्हाला
ते त्याच्यात नाही कळणार, पण इथं तुम्हाला कळेल बघा, आहे की नाही. तर याच्यामध्ये काय केलं जातं आहे, रॉ मटेरियल प्रिपरेशन जे आहे तर ते काय केलं जातं, क्रश केलं जातं आणि क्रश करून डिपोजिशन केलं जातं. नॅनो पार्टिकल जे आहे तर ते काय केले जातात, त्यातून सेपरेट केले जातात, आहे की नाही. आणि सेपरेट करून काय केले जातात, त्याच्यानंतरून व्हाया होल फॉर्मेशनमध्ये ते काय केले जातात, साठवले जातात. आणि कॉपर इलेक्ट्रोड फॉर्मेशन जे आहे तर त्याच्यामध्ये ते काय केले जातात, सेपरेट केले जातात. आणि इम्बॉडिमेंट मल्टीलेयर जे आहे तर त्याच्यामध्ये ते काय केले जातात, सेपरेटली करून तुम्हाला अशा प्रकारे फाइंड आउट होतं, आहे की नाही. एक मिनिट हा. Smelting a ray battery furnace or a blast furnace, heating the roasted ore very high temperature, melting temperature in presence of air, coke and silica. Iron in the ore combines with the silica in the form of slag. Copper get oxidized and sink below as a matter. Uh, Converting recovery of the copper from the matte is treated by the Bessemer cover. Air is blown from the converter which serve to oxidize both iron and part of the copper in the matte. Iron oxide react with the silicon and form slag. Copper oxide react with the sulfide, thereby the liberating metallic copper, plaster copper. मग ही जी प्रोसेस जी आहे ही कुठं केली जाते, कॉपर फाइंड आउट करण्यासाठी ॲज अ फर्नसमध्ये ती काय केली जाते, ही प्रोसेस केली जाते की जेणेकरून त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर आयरन आणि ज्या इम्प्युरिटीज ज्या आहेत, आहे की नाही, वेगवेगळ्या मटेरियलच्या ज्या इम्प्युरिटीज ज्या आहेत तुमच्या कॉपर मटेरियलशी मिक्सअप झालेल्या आहे की नाही, त्याची काय केली जाते, पहिले क्रशिंग करून त्याची पावडर बनवली जाते आणि पावडर बनवल्यानंतर ती एका टँकमध्ये काय केली जाते, साठवली टाकली जाते. त्याच्यामध्ये ऑइल आणि वॉटरचं काय केलं जातं, मिक्सअप केलं जातं. आणि ऑइल आणि वॉटरचं मिक्सअप केल्यानंतर त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटीज ज्या आहेत तर त्या काय होतात, वॉटरशी मिक्सअप होऊन त्याचं एक प्रकारचा लेयर तयार होतो आणि त्याच्यामधून अदर मटेरियल जे आहे ते काय होतं, सेपरेट होत चालतं, आहे की नाही. आणि ते नंतरून काय केलं जातं, फर्नॅसमध्ये टाकून ते काय केलं जातं, हिटिंग केलं जातं. आणि हिटिंग केल्यानंतर जे मेल्टिंग होणारं जे मटेरियल जे आहे तुमचं कॉपर आहे, जर एका स्पेसिफिक टेम्परेचरनंतर ते काय होतं, कॉपर मटेरियल मेल्ट होऊन काय केलं जातं, ते सेपरेट केलं जातं. आणि इम्प्युरिटीज ज्या आहेत, अदर इम्प्युरिटीज त्या काय केल्या जातात, सेपरेट केल्या जातात, आहे की नाही. तर अशा प्रकारे तुमचं कॉपर काय होतं, फाइंड आउट होत असतं, आहे की नाही. तर अशा प्रकारचे रिॲक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये होतात, आहे की नाही. हे जे बघा तुम्हाला इथं दिसेल बघा, आहे की नाही. तर एक प्रकारचं जे फ्ल्यू आहे आणि चार्ज जो आहे तो तो ज्यावेळेस पाठवलं जातं त्याच्यानंतर हॉट गॅसेस फ्लेमेज जे आहे तर त्याच्यातून काय केले जातात, पास केले जातात, आहे की नाही. हॉट गॅसेस फ्लेम पास केल्यानंतर जे मटेरियल जे आहे तुमचं कॉपरचं तर ते काय होतं, विरघळून काय होतं, एका साईडला जमा होतं. आणि बाकी मटेरियल जे आहे तर ते काय होतं, स्लॅग जे आहे तर ते एका साईडनी निघून जातो, आहे की नाही. कॉपर कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन, आहे की नाही, SO2 कॉपर कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन आणि मॅटे, हे बघा अशा प्रकारे काय केलं जातं आहे, तुम्हाला सेपरेट करू शकता तुम्ही, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये जी रिफायनिंग इलेक्ट्रोलायटिक मेथड जी आहे, प्रॉपर रिफायनिंग इलेक्ट्रोलायटिक मेथड, आहे की नाही, ती आपण बघणार आहोत, आहे की नाही. रिफायनिंग इलेक्ट्रोलायटिक मेथड. ब्लिस्टर कॉपर इज फर्स्ट कास्ट इन टू द ॲनोड प्लेट, प्युअर कॉपर ॲज कॅथोड प्लेट. मग इलेक्ट्रोलायटिक मेथड, जसं की तुम्ही बघितली इलेक्ट्रोलायसिस मेथड जी आहे ॲल्युमिनियम प्रोसेसमध्ये ॲल्युमिनियम फाइंड आउट करण्यासाठी आपण केली होती, तशी इलेक्ट्रोलायटिक मेथड जी आहे ती कॉपर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो, जेणेकरून जे कॉपर मटेरियल आहे ते ब्लिस्टर कॉपर इज फर्स्ट कास्ट इन टू ॲनोड. जे मटेरियल जे आहे तुमचं कॉपर मटेरियल ते काय केलं जातं, पहिले तर क्रश करून काय केलं जातं, तर ॲनोड प्लेट आणि कॅथोड प्लेट, आहे की नाही. कॉपर ॲज अ कॅथोड प्लेट आणि त्याच्यामध्ये जे कॉपर मटेरियल जे आहे ते कॅथोड प्लेटवर काय होतं, जमा होतं. आणि बाकीचे जे इम्प्युरिटीज ज्या आहेत, आहे की नाही, ब्रिस्टल कॉपरच्या, तर त्या काय होतात ॲनोड प्लेटवर काय होतात, जमा होतात, आहे की नाही.
कॉपर सल्फेट सोल्युशन ॲज अ इलेक्ट्रोलाइट, आणि त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन जे आहे ते ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज केलं जातं, ॲज अ इलेक्ट्रोलायटिक मेथडमध्ये, ॲज अ रिफायनिंग मेथडमध्ये, तुमच्या कॉपर रिफायनिंग मेथडमध्ये ॲज अ कॉपर सल्फेट सोल्युशन मटेरियल इलेक्ट्रोलाइट जे आहे तर ते काय केलं जातं, ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. ऑन पासिंग करंट कॉपर फ्रॉम ॲनोड इज corroded and deposited on pure copper cathode where from it is removed periodically. मग हे काय केलं जातं, त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये काय केलं जातं, करंट त्या ज्यावेळेस पास केला जातो, मग करंट पास केल्यानंतर जे कॉपर मटेरियल जे आहे त्याचं करोडेड कॉपर मटेरियल जे आहे तर ते काय होतं, ॲनोड मटेरियलला काय होतं, ॲनोड प्लेटला काय होतं, प्रोटेक्ट होतं, आणि ॲनोड प्लेटवर काय होतं, जमा होतं. आणि प्युअर कॉपर मटेरियल जे आहे तर ते कशावर जमा होतं, तर तुमच्या कॅथोड प्लेटवर जमा होतं, वेअर इट फॉर्म इज रिमूव्ह पिरियडिकली. आणि ते कसं आपण करू शकतो, रिमूव्ह ॲज अ पिरियडिकली रिमूव्ह करू शकतो. प्युरिटी इज अराउंड 99.95% बाय दिस प्रोसेस. याच्यामध्ये प्युरिटी जी आहे तर ती किती पर्सेंट आपल्याला भेटू शकते, तर 99.95% प्युरिटी आपल्याला या कॉपर मटेरियलची ह्या प्रोसेसमध्ये काय होऊ शकते, भेटू शकते. कोणती प्रोसेस, ॲज अ रिफायनिंग प्रोसेस. कोणती, इलेक्ट्रोलायटिक मेथड यूज करून काय करू शकतो आपण, 99.95% काय करू शकतो, तुमचं प्युअरली मेटल काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. तुमचं कॉपर मटेरियल जे आहे तर बाय युजिंग द इलेक्ट्रोलायटिक मेथड यूज करून आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. हे बघा इथं तुम्हाला दिसतंय बघा, कॉपर मटेरियल जे आहे तर ते कसं काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं, आहे की नाही. प्युअर मेटल कॅथोड, आहे की नाही, आणि हीट आयरन सोल्युशन, आणि ते कंटेनरमध्ये काय केलं जातं, सोल्युशन, आणि ते फाईन पावडर म्हणजे क्रश केलेली पावडर काय केली जाते, मिक्सअप करून ती काय केली जाते, कंटेनरमध्ये सोडली जाते, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सोडलं जातं. आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये करंट पास केला जातो बाय युजिंग बॅटरी सोर्स, आहे की नाही. इम्प्युरिटीज कॉपर ऑन ॲनोड, आणि ज्या इम्प्युरिटीज ज्या आहेत तर ते काय होतात, ॲनोड जो आहे तर त्याच्या खाली काय होतात, जमा होतात. आणि प्युअर कॉपर ॲज अ कॅथोड, आणि कॅथोड मटेरियल कॉपर मटेरियल जे आहे ते कॅथोडवर काय होतं, जमा होतं, आहे की नाही. एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग फॉर कॉपर, आणि हे काय आहे, ते एक प्रकारचं एक्सपेरिमेंटल सेटअप आहे तुमच्या कॉपर फॉर्मेशनचं, कॉपर फाइंड आउट करण्यासाठी. तर ही डायग्राम बघा व्यवस्थित, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कॉपर बाय युजिंग द इलेक्ट्रोलायटिक मेथड यूज करून, ॲज अ रिफायनिंग प्रोसेस यूज करून तुम्ही कॉपर कसं सेपरेट करू शकता, आहे की नाही. बघा तर अशा प्रकारचं काय आहे, तर एक प्रकारची प्रोसेस आहे. प्युअर कॉपर ॲज अ कॅथोड प्लेटवर काय होतं, प्युअर कॉपर काय होतं, जमा होतं आहे, आणि इम्प्युरिटीज ज्या आहे त्या ॲनोडच्या खाली काय होतात, जमा होत चालतात, आहे की नाही. अशा प्रकारची ही काय आहे, तर डायग्राम आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज अबाउट द कॉपर. मग कॉपरच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत तर त्या आपण बघणार आहोत, आणि ॲप्लिकेशन्स जे आहेत तर तेही काय करणार आहे, आपण बघणार आहोत. तर कॉपरच्या प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत, इट हॅज अ रेडिश कलर, ब्राईट लस्टर. मग याचा कलर कसा आहे, तर रेडिश इन कलर, आहे का नाही, लाल टाईप कलर आहे. रेडिश म्हणजे ॲज अ चॉकलेटी टाईप आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. जसं की ॲल्युमिनियमचा कलर आपण बघितला, व्हाईट इन कलर, आहे की नाही, तसं कॉपरचा कलर कसा आहे, रेडिश इन कलर, आणि ब्राईट लस्टर टाईप काय आहे, तर कलर आहे त्याचा. त्याच्यामध्ये अजून कोणती प्रॉपर्टी आहे तुमच्या कॉपरची, तर इट इज हायली मेलेबल डक्टाईल. हे कसं आहे, तर हायली मेलेबल आहे आणि डक्टाईल मटेरियल आहे की नाही. त्याच्यानंतर इट कॉपर इज हिटेड टू रेड हीट अँड कूल स्लोली इट बिकम ब्रायटल. मग ज्यावेळेस आपण कॉपर मटेरियलला काय करतोय, हीट करतोय, तर त्यावेळेस ते काय होतंय, तर रेड हीट होतंय, म्हणजे एकदम लाल बुंद होतंय, अँड कूल स्लोली इट बिकम ब्रायटल. आणि ते काय होतंय, कुलिंग कशी होती त्याची, एकदम स्लोली कूल होतं ते, आहे की नाही. तर अशा प्रकारचं हे कॉपर मटेरियल आहे. बट इफ कूल्ड रॅपिडली इट बिकम सॉफ्ट, मेलेबल अँड डक्टाईल. ज्यावेळेस ते काय होतंय, जो कॉपर मटेरियल आहे ते रॅपिडली कूल होतं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टीज चेंज होतात, तर ते सॉफ्ट होतं आहे, मॅलेबल होतं आहे, आणि डक्टाईल होतं आहे की नाही. ह्या काय आहे,
तर अशा प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या चेंजेस होतात तुमच्या कशामध्ये, तर कॉपरच्या प्रॉपर्टीमध्ये. द ब्रिटलनेस इज ड्यू टू द कोर्सली क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दॅट डेव्हलप्ड ड्युरिंग स्लो कुलिंग. द ब्रिटलनेस इज ड्यू टू द कोर्सली क्रिस्टलाइन. याचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कसं असतं, तर ब्रिटलनेस असतं, आहे की नाही. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे ते कसं असतं, तर ब्रिटलनेस असतं. दॅट डेव्हलप ड्युरिंग स्लो कुलिंग, आहे की नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस त्याच्यामध्ये एकदम स्लो कुलिंग होतं त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे ते ब्रिटलनेस टाईप होतं, आहे की नाही. इट हॅज अ मेल्टिंग पॉईंट ऑफ 1083 डिग्री सेल्सिअस. याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, तर 1083 डिग्री सेल्सिअस एवढा मेल्टिंग पॉईंट आहे तुमच्या कॉपर मटेरियलचा. ह्या टेम्परेचरला ते काय होतं, पगळायचं चालू होतं, आहे की नाही. बॉइलिंग पॉईंट जो आहे तो किती आहे, 2500 आपलं 2505 डिग्री सेल्सिअस. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, तर 2505 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे तर ती किती आहे, 8.93 एवढी काय आहे, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे तुमच्या कॉपर मटेरियलची. कॉपर हॅज व्हेरी हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हे जे कॉपर मटेरियल आहे तर हे कसं आहे, तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी कशी आहे याची, तर व्हेरी हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. व्हेरी हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी कशी आहेत, तर व्हेरी हाय आणि चांगल्या प्रकारचे आहेत, जेणेकरून तुम्ही इलेक्ट्रिसिटी बाय युजिंग द कॉपरचं मटेरियलचा यूज करू शकतो. बाय युजिंग द वायर्स, आहे की नाही. वायरमध्ये काय केलेलं असतं, कॉपर मटेरियल यूज केलं जातं, आहे की नाही. कॉपर वायर असतात त्या. रेजिस्टन्स टू करोजन, हे कसं आहे, याच्यावर लवकर करोजन प्रोटेक्ट होत नाही. याच्यावर हे कसे आहेत, तर रेजिस्टन्स आहेत करोजनसाठी, आहे की नाही. एक्सलंट जॉईनिंग प्रॉपर्टी बाय वेल्डिंग, शोल्डरिंग, रिवेटिंग. तर हे कसे आहेत, तर शोल्डरिंग प्रॉपर्टीसाठी किंवा वेल्डिंग प्रॉपर्टीसाठी किंवा रिवेटिंग प्रॉपर्टी असेल त्याचं जॉईनिंग प्रोसेसमध्ये, आहे की नाही. जॉईनिंग प्रॉपर्टीचा जर विचार केला तर बाय युजिंग द जॉईनिंग प्रॉपर्टी थ्रू आपण कसं जॉईन करू शकतो, तर बाय युजिंग द वेल्डिंग, शोल्डरिंग अँड रिवेटिंग करून आपण काय करू शकतो, हे मटेरियल जे आहे ते काय करू शकतो, जॉईन करू शकतो, आहे की नाही. मग हे कसे आहेत, ते एक्सलंट आहे की जॉईनिंग प्रॉपर्टीसाठी, आहे का नाही. मग ते बाय युजिंग द शोल्डरिंग असेल किंवा वेल्डिंग असेल किंवा रिवेटिंग असेल तर हे कसे आहेत त्याच्यासाठी सुटेबल आहेत, एक्सलंट आहेत. फ्रॉम एक्सलंट अलॉय लाईक ब्रोन्झ अँड गन मेटल. मग याच्यामध्ये एक्सलंट अलॉय म्हणून जर करायचं असेल, अलॉईंग मटेरियल आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, मिक्सअप करायचे आहे. तर मग ते कसे मिक्सअप करू शकतो, तर बाय युजिंग द कोणते मटेरियल चांगले आहेत त्याच्यामध्ये, तर ब्रोन्झ आणि गन मेटल जे आहे ते कसे आहेत, तर चांगले अलॉईंग मटेरियल आहेत. त्याच्यामध्ये तर कॉपर मटेरियलमध्ये मिक्सअप करण्यासाठी हे गन मेटल आणि ब्रोन्झ मटेरियल जे आहे ते कसे आहेत, ते एक्सलंट आहे. आणि टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे तुमच्या कॉपर मटेरियलची तर ती किती आहे, तर 300 ते 470 Mn/m². तर 300 ते 470 mN/m² एवढी काय आहे, तर टेन्साईल स्ट्रेंथ आहे तुमच्या कॉपर मटेरियलची. बघा हे अशा प्रकारचं काय आहे, तर एक प्रकारे कॉपर मटेरियल आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स अबाउट द कॉपर मटेरियल. मग कॉपर मटेरियलचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते सांगता येतील, तर फर्स्ट वन आहे द इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये हे काय केलं जातं, मोस्ट ऑफली कॉपर मटेरियल यूज केलं जातं. कुठं, ड्यू टू हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी काय केलं जातं, इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये हे कॉपर मटेरियल यूज केलं जातं. याचं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जनरेटर असेल, मोटर, स्विचबोर्ड, कम्युनिकेशन इक्विपमेंट, वायर फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड अँड इलेक्ट्रिसिटी. मग हे कॉपर मटेरियल कुठे कुठे यूज केलं जातं, फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द जनरेटर मॅन्युफॅक्चरिंग करायचे असेल किंवा मोटर मॅन्युफॅक्चरिंग करायचे असेल किंवा स्विचबोर्ड बनवायचा असेल किंवा कम्युनिकेशन इक्विपमेंट आपल्याला बनवायचे असतील तर तिथं काय केलं जातं, मोस्ट ऑफली कॉपर मटेरियल काय केलं जातं, यूज केलं जातं. वायर फ्रॉम ट्रान्समिशन ऑफ साऊंड अँड इलेक्ट्रिसिटी, आहे की नाही. तुम्हाला साऊंड ट्रान्सफर करायचा आहे, आवाज, आहे की नाही, साऊंड ट्रान्सफर करायचा आहे किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करायची आहे, तर सुद्धा काय केलं जातं, हे कॉपर मटेरियल यूज केले जातात. केमिकल इंडस्ट्री. आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये कुठं यूज केले जातात, ड्यू टू रेझिस्टन्स टू करोजन, हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. हे कसे आहेत, तर हाय थर्मल कंडक्टिव्हिटी आहे की नाही. कमी हीटमध्ये जास्तीत जास्त ते तापले जातात त्याच्यामुळे. आणि ते कसे आहेत, तर करोजन रेझिस्टन्स आहेत, आहे का नाही. त्याला कोणत्याही प्रकारचं करोजन प्रोटेक्ट होत नाही, आहे का नाही. मग त्याच्यामुळे ते काय केले जातात,
केमिकल प्लॅन्टमध्ये, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, कॉपर टँक्समध्ये किंवा अनटेन्साईल फॉर गुड इंडस्ट्री, मिल्क प्रोसेसिंग अँड रिफायनिंग इंडस्ट्री. तर त्याचबरोबर ते कुठे कुठे यूज केले जातात, तर केमिकल प्लांट्स असतील, कॉपर टँक्स असेल किंवा टेन्साईल फॉर गुड इंडस्ट्री, आपलं अनटेन्साईल फॉर फूड इंडस्ट्री, फूड इंडस्ट्रीमध्ये, आणि मिल्क प्रोसेसिंग अँड रिफायनिंग इंडस्ट्री, म्हणजे जी दुधावर जी प्रोसेस केली जाते, रिफायनिंग केली जाते, तर तिथंसुद्धा काय केले जातात, हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातात, मोस्ट ऑफ यूज केले जातात. काय यूज केले जातात की जेणेकरून ते काही होत नाही, त्याच्यावर करोजन प्रोटेक्ट होते, आहे की नाही. आता कसं आहे, दूध जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वॉटरचे ड्रॉपलेट्स असतात. मग वॉटरमुळं काय होतं, तर ते एखाद्या लोखंडामध्ये जर मिक्सअप, एखाद्या लोखंडी टँकमध्ये जर मिक्सअप केलं तर ते करोजन प्रोटेक्ट करू शकतात, आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, दूध खराब होऊ शकतं. मग ते अवॉइड करण्यासाठी हे मिल्क प्रोसेसिंग ऑफ रिफायनिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. गुड क्वालिटी कॉपर इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉपर कंपाऊंड. मग गुड क्वालिटी कॉपर काय केलं जातं, ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपाऊंड म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं, ॲज अ लाईक अ कॉपर सल्फेट, कॉपर सायनाइड्स, कॉपर ऑक्साईड, कॉपर पावडर हॅज बीन यूज एक्सटेन्सिवली इन अ पावडर मेटलर्जी. ही जी कॉपर पावडर जी आहे तर ती काय केली जाते, मोस्ट ऑफली यूज इन अ कॉपर मेटलर्जीमध्ये काय केली जाते, मोस्ट ऑफली यूज केली जातात. आणि गुड क्वालिटी कॉपर जे आहे तर ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, ॲज अ कंपाऊंड मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी काय केलं जातं, यूज केलं जातं, ॲज अ कॉपर, लाईक अ कॉपर सल्फाईड, कॉपर सायनाईड आणि कॉपर ऑक्साईड, आहे की नाही, म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. अलॉयज ऑफ कॉपर, मग कॉपरला संमिश्र धातू कोणकोणते आहेत, मग कोणकोणते आहेत, फ्रॉम व्हेरी युजफुल अलॉय फॉर द मेटॅलिक झिंक अँड मेटॅलिक टी. मग कॉपर अलॉईंगसाठी मटेरियलचे संमिश्र धातू जे आहेत कॉपरचे, तर मेटॅलिक झिंक आणि मेटॅलिक टीन, विच इज द गो अंडर द कॉमन नेम फॉर द ब्रासेस अँड ब्रोन्झ रिस्पेक्टिव्हली. त्यालाच काय आहे, तर कॉमन नेम आहे ब्रासेस आणि ब्रोन्झ आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. तर हे मटेरियल कसे आहेत, तर याचं अलॉईंग म्हणून काय आहेत, तर सुटेबल आहे कशासाठी, तर तुमच्या कॉपर मटेरियलसाठी, आहे की नाही. तर हे बघा कॉपर मटेरियलचे तुम्ही किट ज्या दिसत आहेत तुम्हाला टी व्हीच्या मागे, टी व्ही जर खोलली तर तुम्ही त्याच्या मागे जी किट दिसते त्या किटवर तुम्हाला बघा हे रेडिश कलरचे काय होतात, असे स्पॉट दिसतात, तर ते कशाचे असतात, कॉपर मटेरियलचे असतात. त्याचबरोबर पाईप्स असतील, आहे की नाही, त्याचबरोबर वायर्स असतील, तर हे काय आहेत, त्या ॲप्लिकेशन अबाउट द कॉपर मटेरियल, आहे की नाही. वेगवेगळ्या वायर आहेत, तर वायरमध्ये जे रेडिश कलरच्या ज्या स्मॉल वायर्स असतात त्या काय असतात, ते कॉपर मटेरियलच्या त्या बनलेल्या असतात, आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय असतात, त्या ॲप्लिकेशन अबाउट द कॉपर मटेरियल. आय होप सो की तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते समजलं असेल. ओके, ठीक आहे, थांबूया.